नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 6वीच्या गणित विषयातील प्रकरण क्रमांक 4 काय ते अपूर्णांकांवरील क्रिया। काय अपूर्णांकांवरील क्रिया। अपूर्णांकावर बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या 4 क्रिया आपण करतो। या 4 क्रियांपैकी या तासाला आपण अपूर्णांकांमध्ये किंवा अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहोत। काय अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी। पण तत्पूर्वी या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण अपूर्णांक प्रकार याची आपल्याला गरज पडणार आहे, याची ओळख करून घेणार आहोत। त्याप्रमाणे अपूर्णांक प्रकारांमध्ये जे अंशाधिक अपूर्णांक असतात त्यांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे, त्याप्रमाणे पूर्णांकयुक्त असलेल्या अपूर्णांकांचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे हेही आपण बघणार आहोत। तर सुरुवातीला अपूर्णांकांचे प्रकार 3 प्रकार। एक अंशाधिक अपूर्णांक। अंशाधिक अपूर्णांक कुणाला म्हणायचं तुम्हाला माहिती आहे। कोण अंशाधिक अपूर्णांक? उदाहरणार्थ 12/5, त्याचप्रमाणे 9/4 या अपूर्णांकांमध्ये कोणी अंश आहे। पहिल्या अपूर्णांकातला अंश आहे 12 आणि दुसऱ्या अपूर्णांकामध्ये अंश आहे 9 आणि छेद आहे पहिल्या अपूर्णांकात 5 आणि दुसऱ्या अपूर्णांकात छेद आहे 4। लगेच आपल्या लक्षात येईल की छेद छोटा, दोन्हीकडे पण छेद छोटा आणि अंश मोठा। अंश अशा प्रकारे अंश मोठा असणारे अपूर्णांक अंश अधिक म्हणजे मोठा, अंशाधिक अपूर्णांक यांना म्हणायचे। 2 नंबरचा प्रकार आहे छेदाधिक। छेदाधिक अपूर्णांक कोणते? छेदाधिक अपूर्णांक त्यामध्ये छेद मोठा 6/12, त्यानंतर 3/5 यामध्ये लगेच लक्षात येईल आपल्या की अंशापेक्षा छेद मोठा दोन्हीकडे पण, म्हणून यांना म्हणतो आपण छेदाधिक अपूर्णांक। इयत्ता 5वी मध्ये 4थी मध्ये आपण या गोष्टी बघितलेल्या आहेत। आणि तिसरा जो प्रकार आहे ज्याची ओळख करून घ्यायची तो आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक। कोणते? या बरोबर पूर्णांकयुक्त अपूर्णांक यामध्ये आपण बघूया। 2.5/6 काय यामध्ये पूर्णांक आहे 2, अंश आहे 5 आणि छेद आहे 6। काय म्हणते याला? 2.5/6। मग पूर्णांक इथं कोण आहे? पूर्णांक 2। दुसरा एखादा अपूर्णांक जर घेतला आपण तो बघा 6.3/5 या पद्धतीने। काय कसं वाचन करायचं? 6.3/5 अशा पद्धतीने आपण तीनही अपूर्णांकाची ओळख करून घेतली। अंश मोठा असलेला अंशाधिक अपूर्णांक, छेद मोठा असलेला छेदाधिक अपूर्णांक आणि पूर्णांक असलेले पूर्णांकयुक्त अपूर्णांक। तर आता या तीनही अपूर्णांकाची आपण ओळख करून घेतली। यामध्ये आपल्याला या अपूर्णांकांचं अंश
अंशाधिक अपूर्णांक या अपूर्णांकाचं मी एक अपूर्णांक घेतो 12/8 काय 12/8 हा कोणता अपूर्णांक आहे अंशाधिक अपूर्णांक आणि याचं रूपांतर आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात करता येतं कसं वर 12 अंश मोठा आहे छेद छोटा आहे 8ने या अंशाला भागायचं तर बाजूला भागून घेतलं तरी चालेल 12/8 मग 8 × 8 8 × 16 मोठे मग 8 × 8 बाकी उरली 4 मग कसं मांडायचं याला पूर्णांक युक्त मध्ये हा झाला अंशाधिक त्याला पूर्णांक युक्त मध्ये उत्तर जो भागाकार आला तो पूर्णांक एक पूर्णांक वर बाकी आणि खाली ज्याने भागलं तो भाजक आहे 8 म्हणजे 12/8 चं रूपांतर झालं पूर्णांक युक्त मध्ये 1.4/8 कशा प्रकारे आपण रूपांतर केलं ते परत एकदा समजावून घ्या आपण काय केलं या 12 या अंशाला 8ने भाग दिला मग 12/8 बरोबर 1 चा भाग गेला 8 1 8 8 8 1 8 बाकी राहिली 4 मग काय केलं आपण आलेला भागाकार पूर्णांक स्थानी लिहिला 4 जी बाकी उरली ती अंश स्थानी लिहिली आणि ज्याने भागलं तो भाजक जो आहे तो छेदस्थानी मांडला आणि तयार झाला 1.4/8 या 12/8 चं रूपांतर आहे दोन्हीची किंमत सारखीच आहे पुढे आणखी एखादा अपूर्णांक आपल्याला घेता येईल तोही बघूया इथे दिले मी 24/5 24/5 आता या अंश मोठा म्हणून अंशाधिक मग या अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला पूर्णांक युक्त मध्ये कसं करता येईल त्यासाठी काय क्रिया करावी लागेल आपल्याला भागाकार बाजूला भागाकार करूया कोणी कुणाला भागायचं अंशाला या 5ने भागायचं 24/5 मग 5ने जर भाग दिला आपण कितीचा भाग जाईल पाडायचं 5 × 5 5 × 10 5 × 15 5 × 24 5 5 25 मोठे आले 25 मोठे मग कितीचा भाग जाईल 5 चौक 20 चौक 5 चौक 20 वजा बाकी करूया बाकी उरेल 4 ते 0 या भागाकार किती आपला भागाकार आला 4 मग हा 4 जो आहे तो पूर्णांक बाकी वरती 4 आणि छेदस्थानी ज्याने भाग दिला तो भाजक आहे 5 मग उत्तर काय आलं आपलं 24/5 या अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर आपण पूर्णांक युक्त मध्ये केलं आणि तो आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक 4.4/5 काय 4.4/5 असा मांडला या ठिकाणचे 4 जे आहे ते पूर्णांक स्थानी लिहिले बाकी वर अंश स्थानी लिहिली आणि छेद लिहिला 5 ठीक आहे या पद्धतीने आपण अंशाधिक अपूर्णांकांचं रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करतो यानंतर आपल्याला आता पूर्णांक युक्त अपूर्णांकांचं अंशाधिक मध्ये रूपांतर कसं करतात तेही पाहायचं हे बघा पूर्णांक युक्त अपूर्णांक 3.5/6 हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचं रूपांतर आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात करता येतं कशा प्रकारे करता येईल या 6चा आणि 3चा बघा 3 × 6 + 5 काय केलं मी 3 आणि 6 यांचा गुणाकार या गुणाकारामध्ये अधिक 5 आणि छेद 6 बरोबर आलं बरोबर 3चा आणि 6चा गुणाकार झाला 18 6 18 अधिक 1 छेद 6 बरोबर 18 आणि 5 झाले 23 याची बेरीज झाली 23 मग 23 इकडे 18 23
छेद 6 या पद्धतीने आपल्याला पूर्णांकयुक्त असलेल्या अपूर्णांकाचं रूपांतर काय झालं अंशाधिक मध्ये करता येतं. अंश 23 आणि छेद 6 अंश मोठा छेद छोटा म्हणून अंशाधिक. दुसरं एखादं उदाहरण आपल्याला आणखी बघता येतंय बघूया. 3.5/6 घेतले या ठिकाणी तुम्ही दुसरा घेऊया 2.4/5. आता यामध्ये या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक मध्ये कसं करता येईल आपल्याला 2 आणि 5 चा गुणाकार अंश स्थानी ही रेष मारलेली बरोबर मध्यभागी 2 आणि 2 गुणिले हा छेद 5 आणि अधिक 4/5. बघितलं काय केलं मी 5 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 5 आणि अधिक हे 4 छेद जो आहे तो तिथं बांधून द्यायचा. बरोबर बरोबर 5 आणि 2 चा गुणाकार झाला 10 अधिक हे 4 आणि छेद 5 बरोबर 14 10 आणि 4 14 छेद 5. अशा प्रकारे आपण या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर छेदात अंशाधिक मध्ये केले. या पद्धतीने तुम्हाला अशा प्रकारे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक मध्ये आणि अंशाधिक जो अपूर्णांक आहे त्याचं रूपांतर परत पूर्णांकयुक्त मध्ये करता यायला पाहिजे. आणि आता आपण चालूया पुढे जाऊया अपूर्णांकावरील क्रिया. अपूर्णांकावरील क्रिया हा भाग आपण बघितला. अपूर्णांकाचे प्रकार बघितले. अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे तेही शिकलो. त्याचप्रमाणे 3 नंबरचा पॉइंट जो आहे आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे तेही आपण बघितलं. आणि आता आपली शेवटची पायरी आहे अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. तो प्रकार जो आहे किंवा कशी करायची बेरीज आणि वजाबाकी हे आता आपण बघणार आहोत. तर पहिलं गणित घेऊया. त्यातलं अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी त्यातलं पहिलं गणित बेरीज करा. उदाहरण 1 बेरीज करा. बेरीज करा आणि उदाहरण दिलंय 5.1/2 अधिक 2.3/4 या प्रकारचं आपल्याला गणित दिलंय. 5.1/2 अधिक 2.3/4. तर पद्धत एक पहिली पद्धत हे बघा 5.1/2 अधिक 2.3/4. त्यामध्ये जे पूर्णांक आहेत ते आपण बाजूला घेऊया. अगोदर 5 अधिक 2 अधिक 5 या ठिकाणी घेतला पूर्णांक. दुसऱ्या अपूर्णांकातला जो पूर्णांक आहे तो मी इथे मांडला आणि मग राहिलेला पूर्णांक 1/2 अधिक इकडचा 3/4. आता आपण बेरीज करूया. या पूर्णांकांची बेरीज आपण इथे केली 7 अधिक 7 अधिक 1/2 आणि किती 3/4. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय छेद आहे 2 आणि इकडे छेद आहे 4. या दोन्हीचा छेद समान नाही. तो आपल्याला पहिल्यांदा छेद समान करावे लागतील. मग 1/2 आता 2चे 4 आपल्याला करता येतील. कारण 2ला कितीने गुणावं लागेल 2चे 4 होण्यासाठी या छेदाला गुणावं लागेल 2 गुणिले 2 या अंशाला पण 2ने गुणायचं अधिक 3/4 त्याला गुणायची गरज नाही. किंवा तुम्हाला
किंवा मोठे होतील असंच करूया आपण. या दोनाला 2 ने गुणलं की छेद 4 होतो. मग अंशाला आणि छेदाला दोघांनाही एकाच संख्येने जर गुणलं तर अपूर्णांकाच्या किमतीमध्ये फरक पडत नाही. तो सममूल्य अपूर्णांक होतो. कळलं? 1 आणि 2, 1 अंश आणि 2 छेद दोघांनाही आपण 2 ने गुणतो आणि छेद समान करून घेतोय. बरोबर 7 पूर्णांक अधिक किती झालं? 1 2 आणि 2 दुने 4 अधिक 3/4 त्याला छेद सारखा. आणि मग आता 7 अधिक किती? 1 छेद घ्यायचा, दोन्हीकडे छेद समान आहे. 4 आणि 4 8 नाही आणि 2 आणि 3 ची बेरीज. पण बरोबर उत्तर आलं 7 अधिक 5/4. मग अंशाधिक अपूर्णांक आला तर याचं पूर्णांक युक्त मध्ये रूपांतर कसं होईल? या ठिकाणी आला 7 अधिक 5/4. अंश मोठा आहे. मग अशा प्रकारे आपल्याला याचं पूर्णांक युक्त मध्ये कसं रूपांतर करता येईल? या पूर्णांकाचं 5 आला 4 ने भागायचं. मग 4 1 4 1 उरला. म्हणजे काय झालं? याचं रूपांतर 7 अधिक याचं रूपांतर 1.1/4. 7 ने 8 पूर्णांक. हे दोन्ही पूर्णांक एकत्र करा. 8.1/4 हे आलं आपली बेरीज किंवा